माणसांची एकच विनंती करण्यासाठी आजची ही सभा आयोजित केली। खरं तर आपल्याला माहिती आहे का फक्त आता मतदानाला 2 दिवस बाकी राहिले, म्हणून मी आज आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय का आपण आता 20 तारखेला जे का आपल्याला मतदान करायचं आहे ते आपल्याला हात जोडून विनंती करतो का आता आपण महायुतीचं म्हणून मी उमेदवार, मला उमेदवारी देण्याचं काम झालंय। माझं चिन्ह आपल्याला माहिती आहे का आता कमळ चिन्ह आहे आणि माझा नंबर सुद्धा 1 नंबर आहे, त्यामुळे 1 नंबरच्या चिन्हावर आपण बटन दाबून मतदान करावं ही विनंती आजच्या ह्या सभेच्या निमित्ताने मी आपल्याकडे करण्यासाठी आलोय। आता मला असं वाटतं तर राहुरी तालुक्याला विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं जर म्हणलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गेली 10 वर्षापासून विकास करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत आलो। विकास आपण सातत्याने करत असतो, लोकांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा सातत्याने आपण संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता 9ची निवडणूक लढवली, 14ची लढवली, 19ची लढवली आणि शिवाजीरावजी गाडे पाटलाच्या खरं वास्तविक पाहता पुण्याने आशीर्वादाने 2 वेळेला मला आमदारकीची संधी मिळाली ही नक्की निश्चितपणे आपण जाहीरपणे सांगण्याचं काम केलं पाहिजे। त्याचं कारण मी आपल्याला सांगू इच्छितो का तर ते अपक्ष म्हणून उभं राहिले, राहुरी तालुक्याचं मताचं विभाजन झालं आणि विभाजन झाल्यानंतर आपण पाहतो का त्याचा मला फायदा मिळाला आणि मला विधानसभेच्या आमदारकीची 2 वेळेला संधी मिळाली। आता राहुरी तालुक्याच्या प्रत्येक गावाला आणि जनतेला माहिती आहे का कर्डिले साहेबांनी एकही गाव असं नाही का त्या गावामध्ये विकास झाला नाही, आपल्याला कुठल्याच प्रकारचं पाहायला मिळणार नाही। परंतु आता आपण 19ची निवडणूक झाली, 19च्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे का मला पराभवाला सामोरं जावं लागलं। 19 पासून आज आपण पाहतो का माझे आमदार म्हणून मी काम करतोय, मला काही कुठल्या प्रकारचं दुःख वाटलं नाही तर मी माझे आमदार झालो, माझा पराभव झाला, मी कधीच कुठल्या प्रकारचा विचार करण्याचं काम केलं नाही। 8 दिवस माझ्याकडे लोक येत होते, मी त्यांचे शांतवन करण्याचा प्रयत्न करीत होते आणि 8 दिवसानंतर परत राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघामध्ये प्रत्येकाच्या व्यक्तिगत असन, सार्वजनिक असन, सुखादुःखामध्ये समरस होण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत करण्याचं काम केलं। आता समरस झाल्यानंतर आपण पाहत होतो का आता लोकांची काय प्रत्यय करायची होती मी पाहत होतो, परंतु बऱ्याच राहुरीकरांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं कर्डिले साहेब समोरच्या उमेदवारीने भावनिक विषय करण्याचा प्रयत्न केला, भावनिक विषय केला आणि त्यांनी सांगितलं का ज्या वडिलांनी कारखान्याची सुतगिरणीची जी काही विद्यापीठची ज्या ज्या गोष्टीचं आपण चुका केल्या त्याचं वाटोळं केलं, माझ्या हातून काही कुठल्या प्रकारचं काही होणार नाही आणि त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आश्वासनं सुद्धा देण्याचं काम केलं। परंतु आता आपण पाहिलं 5 वर्ष आपण पाहतो का 2.5 वर्ष मंत्री होते, 2.5 वर्षाच्या मंत्र्याच्या काळामध्ये जर पाहिलं तर 6 खाते त्यांच्याकडे होते। आता आपण 6 खात्याचं जर कदाचित सांगायचं जर म्हणलं तर एकही खात्याचा मला असं वाटतं त्याचा विकास पाहायला कुठल्याच प्रकारचा मिळण्याचं काम झालं नाही। आज राहुरी तालुका 1 नंबरचा जर आपण आदिवासी समाज जर सांगायचा म्हणलं तर अकोला तालुक्यामध्ये आदिवासी समाज आहे। 2 नंबरचा जर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज सांगायचा म्हणलं तर राहुरी तालुक्यामध्ये आदिवासी खातं त्यांना मिळालं। मला असं वाटलं होतं का आदिवासी खात्याच्या लोकांना आपल्याला विकासाचं काम नक्की होईल अशी अपेक्षा होते, परंतु आज प्रत्येक वेळेला आम्ही आता आपण प्रचाराच्या निमित्ताने गावात फिरतोय, आदिवासी म्हणतात साहेब कधी ती मीटिंग घेतली नाही, कधी बैठक घेतली नाही, कधी आमच्या तांडावस्तीवर घरकुलं मिळालं नाही, कधी रस्ता मिळाला नाही, कधी लाईट मिळाली नाही, पाणी मिळालं नाही। ही खंत वास्तविक पाहता आज आपल्याला माहिती आहे का मंत्री होऊन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळण्याचं काम होतंय। आता ती तर झालं, फक्त एकच टिमकी वाजवण्याचं सुरू केलं का म्हणले आता मी प्रत्येक गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये टिपे देण्याचं काम केलंय आणि आतापर्यंत माझ्या 25-30 वर्षाच्या राजकारणात आणि विखे पाटलाच्या 30 वर्षाच्या राजकारणात जर पाहिलं तर महाराष्ट्राचा एकही आमदार नाही का आता डिपेचं कुठंतरी उद्घाटन करायचं, त्याचं स्टेटस ठेवायचं आणि स्वतःचं कौतुक करून घ्यायचं, ही गोष्ट कुठल्याच प्रकारचं कोणाला पाहायला मिळण्याचं काही काम झालं नाही। मंत्री तर कधीच करत नाही, परंतु ह्या बाजाराने आपल्याला माहिती आहे का 6 ज्या खात्याचं आपल्याला जी आपण विकासाचं काम करता आलं नाही म्हणून निष्क्रियपणा झाकवण्यासाठी तेवढंच एक काम सांगण्याचा प्रयत्न होत होता आणि त्या सुद्धा तुम्हाला सांगतो का ज्या डिप्या मंजूर झाल्यात तर 2014ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते
आणि त्या फडणवीस साहेबाच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या फडणवीस साहेबाच्या मंत्रिमंडळामध्ये आताच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब MSCBच्या खात्याचे मंत्री होते. त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचा आराखडा तयार केला. कोणत्या गावामध्ये DPI ओव्हरलोड येतं, कोणत्या गावाला सबस्टेशन नाही, कोणत्या गावाला काय नाही, याचा विचार आपल्याला माहिती का त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आणि ते केल्यानंतर तुम्हाला माहिती म्हणून सांगतो का आज त्याच कामाचा आपण कुठंतरी श्रेय लाटण्याचा प्रयत्न मला वाटतं होण्याचं काम होतं. म्हणून आज परिस्थिती जर पाहिली तर लोकांची तरुण मुलाची मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी येते. 1 महिन्यापासून आज आपण पाहतो का विधानसभेची निवडणूक लागली, जाहीर झाली. माझ्या 6 निवडणुकीमध्ये मला हा कुठला प्रकारचा कधी अनुभव पाहायला मिळाला नाही. परंतु 2024ची मी निवडणूक लढवतो असताना मला वेगळा अनुभव पाहायला मिळतोय. तो असा अनुभव पाहायला मिळतो का प्रत्येक रोज संध्याकाळी माझ्या घरी आणि माझ्या बंगल्यावर तुम्हाला सांगतो का तरुण कार्यकर्ते येतात. 50 येतात, 100 येतात, 200 येतात आणि कधी कधी तर तुम्हाला सांगतो का 500 सुद्धा कार्यकर्ते माझ्या बंगल्यावर संध्याकाळी येतात आणि सांगतात कर्डिले साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा आहे. तर मिक्स झालं साहेब, आम्ही भावनेच्या भरामध्ये आपल्या लोकप्रतिनिधीला विजय केला, निवडून गेलं. परंतु 5 वर्षामध्ये जे दिलेत आश्वासनं एकही आश्वासनं पूर्ण होण्याचं काम झालं नाही. मग आता ठरवलं आम्ही आता ह्या वेळेला जरी काहीतरी झालं, जो लोकांचं काम करतो, जो गोरगरिबाच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतो, त्यांच्या पाठीमागं उभं राहायचं आणि तुम्हाला आता विधानसभेवर पाठवायचं ही आमची फक्त तरुणाची भावना म्हणून आज आम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करण्याचं काम खऱ्या अर्थाने करतोय. आता कालपर्यंत तुम्हाला सांगतो, काल सुद्धा संध्याकाळी तुम्हाला सांगतो का राहुरी तालुका आणि पाथर्डी तालुक्यातले 100 मुलं आले. मी निरोप दिला नाही, माझी भेट नाही, माझा संपर्क नाही. त्या गावातल्या आपल्याच कार्यकर्त्यांनी भेटतात, बोलतात आणि कर्डिले साहेब तुम्हाला प्रवेश करण्याचं काम करायचं आहे. म्हणजे एवढं मोठं परिवर्तनाची लाट पाहायला मिळण्याचं काम होत आहे. आणि आजही पाहिलं तर आपण बारागाव नांदूरची एवढी जी सभा पाहतोय तर 23च्या निकालाची वाट पाहण्याची कुठल्याच प्रकारची आवश्यकता आणि गरज राहिली नाही याची खात्री देतो. परंतु हे होत असताना आता स्वतःला आपण पाहतो का सुसंस्कृत म्हणून घेण्याचं काम करतात. काय म्हणले हे तनपुरे कुटुंब फार सुसंस्कृत आहे, फार सुसंस्कृतून लोकांना बोलण्याचं काम करतात. कालचा सुसंस्कृतपणा अण्णा भास्करला जो काही धमकी दिली ती तुम्ही सगळ्यांनी मीडियाच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आणि ऐकण्याचं सुद्धा काम केलं. मग खरं सुसंस्कृत कोण आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आम्हाला सांगतात का कर्डिले साहेब गुंड, हे कर्डिले साहेब दादागिरी करतात आणि माझे जे ॲफिडेव्हिट करून दिल्यानंतर जे गुन्हे असतात ते वाचून दाखवण्याचं काम करतात. अरे तुमचे गुन्हे काय हे तर तुम्ही सत्तेच्या माध्यमातून काय गुन्हे दडपण्याचं काम मला वाटतं करण्याचं काम तुम्ही केलंय. आणि आज मात्र तुम्ही सांगता का कर्डिले साहेब गुन्हेगार आहे. अरे मी नाही गुन्हेगार, मी गुन्हेगार आहे पण तुमच्यासारख्यासाठी मी गुन्हेगार 100% आहे हे पण मी आपल्याला सांगतो. तर आज आपण पाहतो आपल्याला अण्णा भास्कर तर तुम्हाला सांगतो का रेकॉर्डिंग केली एवढीच गोष्ट आहे. परंतु धनंजयने सांगितलं का तर माझ्याकडे रेकॉर्डिंगचा मोबाईल नाही, धनंजय तुम्हाला रेकॉर्डिंगचा मोबाईल देण्याचं काम मी करतो. म्हणजे तुम्हाला सांगतो का आज प्रत्येक आपण शहरामध्ये जर पाहिलं तर आमचा बोर्ड फाडला, आम्ही कधी तिचा विचार केला नाही. शहरामध्ये कोणी जर कदाचित आपलं स्टेटस जर ठेवलं तर लगेचच तुम्हाला सांगतो का धमक्या येतात आणि धमक्या होऊन आपला स्टेटस डिलीट करण्याचं काम करायला लागतं. एका कार्यकर्त्याने तर तुम्हाला सांगतो का नगरपालिकेत जो कार्यकर्ता काम करतोय आता त्याचं रामावर प्रेम असू शकतं. अरे हिंदू म्हणून तुम्हाला माहिती आहे का रामावर त्याचा प्रेम असणं काही गैर नाही. त्याचं स्टेटस होतं का ते म्हणजे रामाचं स्टेटस अजिबात ठेवायचं नाही. मग त्यांनी रामाचं स्टेटस सुद्धा डिलीट करण्याचं काम केलंय. हे काही रामापेक्षा मोठे नाहीत. आणि आता राम तुम्हाला सांगतो का 23 तारखेला त्यांनाही दाखवून देण्याचं काम मला 100% करण्याचं काम करणार. आता कालचं उदाहरण मी सांगतो. काल आमच्या शहरामध्ये तरुण मुलं आपण पॉम्पलेट वाटायचं काम घराघरी पक्षाचं कार्यक्रम करत होते. त्यांनी मागून गुंड पाठवण्याचं काम केलं आणि आमच्या पॉम्पलेट वाटणारे तुम्हाला सांगतो का गोळा केले, ते आपल्या समोर सगळे फाडून टाकले आणि फाडून टाकल्यानंतर ते म्हणले इथं कुठल्या प्रकारचे पॉम्पलेट वाटायचे नाही, हे आमचं शहर आहे, आम्ही मालक येतं त्याचे, आम्ही ठरवणार काय करायचं काय नाही, आम्ही निर्णय घेणार आहे. आणि मग आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आता निवडणुकीत संयम पाळा, कारण आता हे उद्या काय करते निवडून येण्यासाठी त्याचा मला भरोसाच वाटत नाही. मी तर कालच SP ला फोन केला आणि सांगितलं का मला संरक्षण द्या. ते कदाचित एखाद्या वेळेला तनपुरे येते माझ्या पुढे कपडे काढते उघडे होते आणि म्हणते कर्डिले साहेबांनी माझे कपडे फाडले.
कदाचित एखाद्या महिलेला पुढं करतील आणि माझ्यावर काही बदनाम करण्याचा प्रयत्न करतील का काय, मला त्याची भीती वाटायला लागली. कारण तर उद्या अशी आपल्याला कुठल्या थरावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि मग तुम्हाला सांगतो का हे सगळे गोष्टी करण्याचं काम करतात. आता आपण पाहिलं काल, तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही, तिकडं शेरीची खलटाण त्या लोक गावाकडे रात्री 2-2, 3-3 वाजता गेले. त्यांना सांगितलं का तुम्हाला बुडीच्या एकदा मी आमच्या भाषेत सांगतो, जर कदाचित मला जर मतदान नाही करायचं नसेल तर शांत बसायचं काम तुम्हाला करण्याचं काम करावं लागेल. आता हे गोरगरीब आदिवासी लोक घाबरतात, कुठं तक्रार देण्याचं काम होत नाही. आम्ही काल पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेल्यानंतर मग या बाजाराला आज वाटवून झाली. आणि मग म्हणले कर्डिले साहेबाच्या गावामध्ये आम्हाला पॅम्पलेट वाटून दिली नाही. आणि मग गावाला जर पॅम्पलेट वाटून दिली नाही, तुम्ही उमेदवार जर कदाचित त्या प्रचारामध्ये होते तर तिथं हाक्याच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, तिथं जायचं, कंप्लेंट करायची. पोलीस आपल्याला कायदेशीर सरासर चौकशी करतील, कारवाई करतील. आणि मग तुम्ही जर कदाचित ही भूमिका घेतली तर पर्यायाने तुम्हाला सांगतो का संयमाला सुद्धा काही गोष्टीची मर्यादा राहते. आता संयम किती वेळाला पाळवायचा याचा विचार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना ही गोष्ट नक्की लक्षात आली, आता आपला पराभव होणारच आहे. मग दम देऊन काही होतंय का काय? त्यांना म्हणलं जेवढा दम लोकांना देतात तेवढे लोक जास्त अग्रेसर होऊन तुम्हाला सांगतो का मग देण्याचं काम करते. ही खात्री मी या निमित्ताने देण्याचं काम करतोय. आता काय आश्वासनं दिली, काय केलं? वावरत जांभळीसारखा जो काय फुलाचं आश्वासन दिलंय, काय वावरत जांभळी जे जांभळ म्हणजे लोकांनी सांगावं. कधी तिथं साधी चौकशी केली का? वांबोरी दुसऱ्या टप्प्याचं कधी चौकशी केली का? अहो, एक शिंगव्या गावच्या शेतकऱ्याने तुम्हाला सांगतो का ऊस तोडला आणि तो फक्त माझ्या सभेला त्याचा फोटो कुणीतरी व्हायरल केला. त्याने तोडले ते ऊस, तोडून ठेवलेला ऊस, त्याला सांगितलं हे कर्डिले साहेबाच्या घरी घेऊन जा. आणि मग मी तुम्हाला सांगतो का ट्रॅक्टर लावला आणि मी सुद्धा घरीच खरोखर घेऊन आलो. परंतु तुम्हाला सांगतो का त्याने ऊस सुद्धा नेण्याचं काम केलं नाही. वडिलाच्या नावाने कारखाना केला, तो बंद केला. प्रसाद शुगरचा कारखाना चालू केला. आज कारखान्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? आज आपण पाहिलं तर 2700पेक्षा जास्त कुठल्या प्रकारचा भाव दिला नाही. आणि 2700चा भाव दिला नाही. आजही तुम्हाला सांगतो का तिथं तपासायचं जर म्हणलं तर शेतकऱ्याच्या अनेक तुम्हाला सांगतो का बिलं थकवण्याचं काम केलं. आज प्रवरा कारखाना आपण पाहिलं, तनपुरे साहेब आपले विखे पाटील आपल्याला माहिती आहे का हजर येतं. त्याने तुम्हाला सांगतो का जिल्ह्यामध्ये कोणीच आपल्याला माहिती का शेतकऱ्याला एवढा मोठा भाव दिला नाही. 3200 रुपये भाव देण्याचं काम मला स्वतः त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून केला. आणि मग तुमचा तर कसा खाजगी कारखाना आहे, तुम्ही आता तुम्हाला सांगतो का वडिलाच्या कारखान्याच्या नावाने संपवलं. आता मुलगा सुद्धा बापाचं नाव संपवतो काय? आता आपण पाहतो. आता इकडे सांगितलं जातं कर्डिले साहेब जिल्हा बँकेची त्याला पाहतो का कर्मचारी वापरायचं काम करतात. MD म्हणले कर्डिले साहेबाचा घरगडी. अरे जिल्हा बँक तुम्हाला सांगतो का जिल्ह्यातले जे साखर कारखाने शेतकऱ्याचे चालतात त्याला कर्डिले साहेब मदत करण्याचं काम 100% करण्याचं मी काम करतोय. आपण पाहिलं ही शेतकऱ्याची बँक आहे आणि शेतकऱ्याच्या बँकेच्या माध्यमातून आपण पाहिलं अनेक मोठ्या प्रमाणामध्ये पिकाला कर्जाला मदत होती. आपण खरीपाचं पीक असेल, ऊसाचं पीक असेल किंवा ट्रॅक्टर असेल, गाई म्हशी असेल आणि खेळतं भांडवल असेल, अशा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करण्याचं आपण काम करतो. आणि इथं आरोप करतात का म्हणले कर्डिले साहेबांनी फार बँकेत भ्रष्टाचार. आता त्यांच्या तोंडून भ्रष्टाचार कुठलं काही येत नाही. त्यांना माहिती का आपणच लाख करोड रुपयाचा भ्रष्टाचार करतोय. त्यांच्या चॅटमॅनमधून तसंच दिसण्याचं काम मला वाटतं होण्याचं काम होत आहे. आणि मग जर तुम्ही बँके बाबतीत जर चांगली बँक चालत असेल, बोलत असेल तर ज्या वडिलांनी तुमच्या कारखान्याचे 100 कोटी रुपये बँकेचे बुडवले आणि थकबाकी घेत गेली त्याच्या आधी पैसे भरा आणि मग बँकेवर बोलण्याचा नैतिक तुम्हाला अधिकार राहील. परंतु तुम्ही ती गोष्ट कुठल्याच प्रकारचे बोलण्याचं काम करत नाही. 100 कोटी रुपये आपण पाहिलं जिल्हा बँकेने तुमच्या कारखान्याला दिले, त्याची कुठं विल्हेवाट लावली, त्याचे पैसे कुठं खर्च केले ती एकदा दाखवा. अरे तुम्हाला एवढी सवय लागली का तुमचा जे कारखान्यातून किराणा दुकान सुद्धा तुम्हाला किराण्याचा बाजार सुद्धा तुमच्या घरी जाण्याचं काम होतंय. इस्त्रीचे कपडे जिथं तुमच्या धोब्याकडे घेतात त्याचे पैसे तुम्हाला त्याच्यातून देण्याचं काम होतं. आणि मग तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच चष्म्यातून पाहण्याचं काम मला वाटतं होण्याचं काम होत आहे. त्यामुळे तुम्ही काय कुठल्या प्रकारचा याच्यावर विश्वास ठेवण्याचं काही काम करू नका.
आज कारखान्याची अवस्था केली, शोधगिरणीची अवस्था केली, विद्यापीठची अवस्था केली आणि विकासाच्या कामाला तर वाटत लावली. त्या काळामध्ये सांगितलं कर्डिले साहेबांनी बीडला पाणी देण्याचा निर्णय घेतलाय. अरे बीडला पाणी द्यायचा असा खोटा कुठंतरी निगेटिव्ह आपण प्रचार करायचा आणि मग जर बीडला पाणी जर कर्डिलेने देण्याचा निर्णय घेतला तर 2 बोटाचं कुठंतरी कर्डिलेचं पत्र असेल ना. मग आता तुमच्या मामाकडे ती खातं मागच्या सरकारच्या काळातही खातं होतं आणि आजही तुम्हाला सांगतो का 2.5 वर्षाच्या सरकारच्या काळात तुमचं जलसंपदा खातं तुमच्याकडे होते. 2 बोटाचं कुठंतरी कागद दाखवण्याची गरज होती, कधी दाखवलं नाही. त्याच्यावर आपल्या राहुरीकरांच्या जनतेने विश्वास ठेवला, आपलं पाणी पळवायचं निघालं. आता मला काही बीडला जाऊन उभं राहायचं नव्हतं किंवा माझा सोयराय कुठं बीडला नव्हता आणि मग असलं तरी मला काही त्या गोष्टीची गरज नाही. आपल्याला माहिती आहे का आपण राहुरी तालुक्याचं मुळा धरण आहे. आतापर्यंत आपण निळवंडेची परिस्थिती पाहिली. निळवंड्याचा पण तुम्ही 50 वर्षाचे काय राज्य देशाचे नेते म्हणतात, 50 वर्षापूर्वी आपण नारळ फोडलं. 50 वर्षात तुम्हाला सांगतो का तुमचा या निळवंड्याचं पाणी आलं नाही. देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबाचं सरकार होतं, आपण नितीनजी गडकरी साहेबांनी निधी दिला आणि आज आपण पाहतो का राहुरीला पाणी देण्याचं काम झालं, परंतु त्याचंही सुद्धा श्रेय आणि क्रेडिट नेण्याचं काम केलं. आता काय आपण प्रचार सुरू केला, म्हणले कर्डिले साहेब म्हणतात आता मी एवढ्याच वेळेला उभं राहणार, परत काही उभं राहणार नाही. आणि मग लोकांना प्रचार काय करतात तर कर्डिले साहेब म्हणले आता उभं राहिले निवडून आले तर परत तिकडे येणारच नाही. आणि मग दुसरी काय सांगतात तर आता सगळ्या महाराष्ट्रात आणि देशाचा पुनर्वसन होणार आहे आणि मग कर्डिले साहेब इकडे कधी येणारच नाही. आता पुनर्वसन करण्याचं का अधिकार मला थोडं याला उमेदवारी दिलेत का काही मला माहिती नाही. आता ते सांगतात का आता हे बदल होणार आहे आणि